हाय हॅलो नमस्कार सगळे कसे आहात. सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. तर आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी. पण सर्वात आधी सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर चला रेसिपी काय आहे ते सांगूया का. चला सांगतेच मग आता. तर आज दाखवणार आहे साबुदाण्याची चकली कशी बनवायची ती रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे. उपासाची चकली असते ना, सगळ्यांनाच आवडते, मलाही खूप आवडते बरं का. मी केल्या म्हणजे आता 4-5 दिवसाआधी मी केल्या होत्या चकल्या, पण त्या अगदी 1 वाटी साबुदाण्याच्याच केल्या होत्या आणि त्या लगेच संपल्या. पण आमच्या वरून सारखा सारखा तळून खात होता, त्याच्यामुळे त्या लगेच संपल्या. म्हणून मग आता पुन्हा एकदा म्हटलं मग आता करतेच आहे तर रेसिपी शेअर करायला पाहिजे की नाही तुमच्याबरोबर, म्हणून आजची रेसिपी शेअर करूया. तर चला पट्टापट वेळ न घालवता बघूया काय काय आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागत आहेत साबुदाण्याची चकली बनवायला. आय थिंक सगळ्यांना येतातच आहेत, पण मी यावर्षी पहिल्यांदा केल्या. असं मी सगळं काही वाळवण असतं ते मी विकतच घेते सहसा, पापड असो कुरडई असो. पण म्हटलं चला आपण करून बघूया. मग म्हणून मी विचार केला चला करूच या, आणि रेसिपी पण शेअर करता येईल तुमच्याबरोबर, आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स बरोबर. तर चला उशीर न करता पटापट वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. करूया की नाही. चला बघूया काय काय इन्ग्रेडियंट लागत आहेत ते. ओके चला. तर मंडळी इथे मी ना बरोबर अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा अर्धा किलो साबुदाणा एकदा धुवून घेतला पाण्याने स्वच्छ, आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. साधारण अर्ध टोप आहे ते पाणी. आता ते साबुदाणे जेवढे बुडतील तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, उकळलेलं पाणी घालायचं. हे बघा आता कसा उकाळा आला आहे बघा. आता खळखळून आता थोड्या वेळाने त्याला उकाळा येणार आहे बघा. उकाळा आला की नाही. आता आपण हे पाणी आहे ना, हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे साबुदाण्यामध्ये. चला आता उकळलं पाणी, इंडक्शन बंद केलं. तर हे पाणी आपण ह्याच्यामध्ये, उकळलेलं पाणी साबुदाण्यामध्ये, साबुदाणे बुडतील इतपत पाणी त्याच्यामध्ये घालून द्यायचं. हे बघा बरोबर साबुदाण्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं परफेक्ट पाणी तेवढं झालेलं आहे. जेवढे साबुदाणे बुडतील ना तेवढं बघा आता वरती येत चाललं आहे ते. पण परत पाणी घालू नका, एवढं पाणी इनफ आहे. ठीक आहे. आता आपण हे जवळजवळ 5 ते 6 तास भिजत ठेवायचे, आणि मग तुम्हाला मी त्याच्यानंतर 5 ते 6 तासांनी पुन्हा दाखवेन कसे साबुदाणे झालेले आहेत. आणि या अर्धा किलो साबुदाण्यासाठी आपण 1 किलो बटाटा घेणार आहोत. ठीक आहे. तो शिजवून घ्यायचा. ते सगळं तुम्हाला मी नंतर दाखवेन. ठीक आहे. साबुदाणा भिजू दे. आता भेटूया डायरेक्ट 3 वाजता. चला. तर चला मंडळी, आता मी दाखवते तुम्हाला साबुदाणा कसा व्यवस्थित भिजलेला आहे. 2 तासातच तो व्यवस्थित चांगला भिजला, आणि मी तो मस्त असा हाताने थोडासा मॅश पण करून घेतलेला आहे. आणि गरम पाणी आपण घालतो ना त्याच्यामुळे तो खूप असा स्टिकी होतो, त्याच्यामुळे ना चकल्या व्यवस्थित पडतात. आता काय काय, हा अर्धा किलो साबुदाणा आहे. इथे ही बटाटी घेतलेली आहे, 6-7 बटाटी आहेत 1 किलोची. आणि इथे आहे चिली फ्लेक्स, इथे आहे मी ऑरिगॅनो पण घालणार आहे त्याच्यामध्ये. आणि इथे मी 5 ते 6 मिरच्या क्रश करून घेतल्यात, थोड्याशा वाटून घेतल्यात. इथे आहे जिरं, आणि इथे आहे आपलं मीठ. आता हे सगळं साहित्य ह्याच्यामध्ये घालायचं. तर पहिले मिरच्या नंतर शेवटी घालणार, नाही तर मग हात जोमतील ना, म्हणून पहिले बटाटी सोलून घेते आणि बटाटी किसून ह्याच्यात घालायची साबुदाण्यामध्ये, आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. आणि नंतर हे सगळं इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यात घालून पुन्हा चांगलं व्यवस्थित ते साबुदाणे मळून घ्यायचे, आणि मग चकल्या करायला घेऊया. चला बघूया. तर मंडळी मी आता या साबुदाण्यामध्ये ना चिली फ्लेक्स घातलेले आहे, ऑरिगॅनो घातलेलं आहे, आणि इथे जिरं घातले. आता मी हे पहिले सगळं हाताने मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे बटाटा सोलून घेतला आहे, पण तो अजून गरम आहे, म्हणून मग तो खिसणीने खिसून हात मस्त असा घ्यायचा आणि तो घालायचा आहे. आता हाताला थोडंसं मी पाणी लावलं, आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये, साबुदाण्यामध्ये. तर साबुदाणा खूप असा मस्तपैकी स्टिकी झालेला आहे, त्याच्यामुळे त्या चकल्या काही तुटणार नाही. असं थोडं थोडंसं हाताला पाणी घेऊन
मिक्स करायचं. तर आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ पण घालूया. सध्या थोडंसंच मीठ घातलेलं आहे, नंतर परत चाखून बघायचं आणि मग परत मीठ घालायचं. थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित हे सगळं त्याला मिक्स झालं पाहिजे असं त्याला मिक्सअप करून घ्यायचं. हे मीठ पण सगळीकडे लागेल त्याला. बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित लागलेलं आहे. आता बटाटी गरम आहे. बटाटी गरम थंड झाली ना तर मग आपण खिसून ह्याच्यात घालू. तर आता मी हा बटाटा होता तो थंड झाल्यावर ह्याच्यात खिसून घेतलाय. हे बघा, ह्याच्या खिचडीने खिसून घेतला. असं तुम्ही हाताने पण करू शकता, पण कशा गुठळ्या राहतात ना. आता हा आपण ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया. मी जवळजवळ 4 बटाटे घातले. 6 बटाटे शिजवले होते, त्यातले 4 बटाटे मी ह्याच्यात घातले. आता लागला तर घालूया परत. तुम्ही चाट मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता बरं का. मला तरी वाटतं 4 बटाटे इनफ आहे. छान स्मॅश झालेलं आहे ते. हे आता मिश्रण झालेलं आहे. थोडंसं तुम्ही चाखून बघितलं तरी चालेल आणि मीठ कमी वाटलं तर तुम्ही मीठ टाकू शकता. आता मी इथे ही मिरची वाटलेली आहे ना, ती घेऊया आणि ती घालूया याच्यात. तुम्हाला जेवढं तिखट कसं पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही मिरची घालू शकता. नाही घातलीत मिरची, चिली फ्लेक्स घातल्यात नुसत्या तरी पण चालेल, पण मिरची थोडीशी टेस्ट येईल. आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित असं मिक्सअप झालेलं आहे. तर आपण थोड्याच वेळात चकल्या बनवायला घेऊया. ती व्यवस्थित असं मस्त मळून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक साबुदाणाला आणि बटाट्याला ते सगळं लागलं पाहिजे. तर मी थोडंसं मीठ घालते याच्यात, अजून थोडंसं पाणी घेते हाताला. ते मीठ सगळीकडे लागलं पाहिजे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. चला, थोड्या वेळातच साबुदाण्याच्या चकल्या करायला घेऊया. हे खूप असं स्टिक्की झालं आहे बघा, मस्त चिकट चिकट झाले. त्याच्यामुळे साबुदाण्याच्या चकल्या काही तुटणार नाहीत, व्यवस्थित पडते. चला करायला घेऊया. तर मंडळी, मी आता हा चकलीचा सोऱ्या असतो ना आपला, तो घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे सगळं हे सारण आहे थोडं थोडं भरणार. तर आता मी या सोऱ्यामध्ये हेच आहे साबुदाण्याचं बनवलेलं, ते मी ह्याच्यामध्ये दाबून दाबून व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे. हे बघा, चांगलं भरून घेतलं. त्या सोऱ्याला काय मी पाणी वगैरे लावलेलं नाही आहे. आता तो आपण बंद करूया. तो जरा साईडला ठेवूया. आणि इथे ना मी एक डीमार्टच्या आपल्या पिशव्या असतात ना, ती फाडले पिशवी, ती घेतली. ते आता फेकूनच द्यायची असते, म्हणून ती रियूज करायची. मग सोऱ्या असा घट्ट व्यवस्थित बंद करायचा आणि अगदी वरतून करायच्या नाही चकल्या, खालती धरायचा. एवढा खालती धरायचा, एकदम वरती धरला तर त्या तुटणार. तर बघा, आणि जवळजवळ नाही, अशी गॅप ठेवायची त्याच्यामध्ये चकलीच्या. हे बघा, अशी गॅप ठेवायची. मध्ये मध्ये अशा तुटतात, पण जरा हळूहळू करायच्या, काही करायची नाही. छोट्या छोट्या झाल्या तरी पण चालतात, जशा होतील तशा करायच्या. आपलं हे सारण व्यवस्थित झालेलं आहे चकलीचं. तर तुम्हाला किती मोठ्या हव्यात, छोट्या हव्यात, नाहीतर ह्याच्या सरळ अशा सरळ सरळ लाईन्स पण अशा टाकल्यात ना तरी पण चालतं.
असं काही नाही की चकल्याच गोल गोल बनवायला पाहिजे. जास्त वरती धरलं ना का ते तुटतात. थोडंसं खालीच धरायचं, त्याचं भरभर बाहेर येतं ना म्हणून. तर चला आता मी या पटापट टाकून घेते आणि मग झाल्या ना टाकून का तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर मंडळी आता माझ्या ना एवढ्या चकल्या झालेल्या आहेत. हे बघा, हा पूर्ण पेपर होता ना, हा डीमार्टची पिशवी होती ती फाडलेली, त्याच्यावर पूर्ण एवढ्या सगळ्या भरलेल्या आहेत. आणि यावेळेस मस्त झाल्यात. पहिल्या वेळेस जरा मला जमल्या नाही करायला, पण छान झाल्या होत्या त्याही. पण आता ह्या पण बघा किती सुंदर झालेल्या आहेत आणि साईज मी मोठी थोडी केलेली आहे. आणि आता हे एवढं सारण उरलेलं आहे अजून, आता त्याच्या पण मी बनवणार आहे. तर हे बघा, सुकल्यावर पण मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे, चला. तर मंडळी आता माझ्या ना चकल्या वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. ह्या बघा इथे वाळत ठेवलेल्या आहेत. 2 झाल्या, त्या 2 पिशव्यांवर ठेवल्या मी त्या. आणि आता अशा प्रकारे सगळं आवरून झालं, जेवले आणि भांडी भेंडी सगळं घासून झालं आहे. किचन एकदम साफ क्लीन झालेलं आहे. तर चकल्या सुकल्या नाही आहेत. लास्ट टाईम मी एक शॉर्ट्स टाकले होते ना, त्याच्यामध्ये मी रीलमध्ये दाखवल्या होत्या चकल्या मी कशा सुकल्यावर त्या तळल्या. तर ह्या पण कधीतरी तळल्यावर दाखवेनच मी तुम्हाला. पण बघा खूप छान झाल्या चकल्या, एकदम मस्त झाल्या, अजिबात तुटल्या नाही, काही नाही, व्यवस्थित झाल्या. असंच तुम्ही पण बघा, प्रमाण घ्या. मी जसं प्रमाण सांगितलं आहे तसंच तुम्ही पण त्या प्रमाणामध्येच चकलीचं सगळं हे करा व्यवस्थित. आणि हे बघा किती छान झालेल्या आहेत चकल्या, मस्त चांगल्या झाल्यात, छान व्यवस्थित झालेल्या आहेत, छानपैकी अजिबात तुटल्या नाही, व्यवस्थित अशा राहिल्या एकदम. काहीच म्हणजे अशा तुटल्या अजिबातच नाही, तुटल्या एकदम छान झाल्या. तर बघा, आजची रेसिपी आवडली तुम्हाला तर तुम्ही नक्की करून बघा आणि मी दाखवलेल्या प्रमाणातच करा. तुम्हाला जर अर्धा किलोचं नसेल घ्यायचं साबुदाणे तर तुम्ही पाव किलो साबुदाणे घ्या आणि अर्धा किलो बटाटी घ्या, असं करा. ते करून पण चालेल. तिखटाला तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त घालू शकता किंवा चिली फ्लेक्स जास्त घालू शकता. अजून काही तुम्हाला जे काही त्याच्यात ॲड करायचं आहे ते करू शकता. पण साबुदाणा पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा, मी सांगितलं आहे तसा, आणि अगदी उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं. उकळलेलं पाणी टाकलं ना त्याच्यामध्ये का त्याला असा स्टिकीपणा येतो, चिकटपणा येतो. त्याच्याने ते साबुदाण्याच्या चकल्या करतो ना आपण, त्या तुटत नाही. एवढं सोपं आहे, अगदी सोपं आहे. आणि हार्डली ना अर्ध्या तासात माझ्या या चकल्या करून झालेल्या आहेत व्यवस्थित छानपैकी. आणि बघा, करून बघा, ट्राय करा, केल्याशिवाय होत नाही. आणि व्यवस्थित पेशन्स ठेवून करा, कारण कुठलीही गोष्ट करायची असली की ती आपण शांत आणि घाई न करता हळूवारपणे असं करा. ठीक आहे. तर चला, आता तुम्हाला आज मी चकल्यांची रेसिपी दाखवली. तर आजची चकल्यांची रेसिपी, साबुदाण्याच्या चकल्यांची, तुम्हाला आवडली तर तुम्हीही करून बघा. आणि आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन मस्तपैकी छान छान रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर नेहमी येत राहीन. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आता वाजलेले आहेत 4. मला वाटलं 3 वाजता मी करायला घेईन तर बहुतेक 5 वाजतील वगैरे, पण नाही, हार्डली अर्धा तासात झाले. 2-2:30ला घेतल्या मी करायला, बरोबर 3 वाजेपर्यंत माझं सगळं आटपलं, जेवून वगैरे पण सगळं झालं. 3:30 वाजलेले आहेत आत्ता. तर चला, पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर, बाय.